संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना प्रथमतः अभिवादन करून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष, तमाम बौद्धांची मातृसंस्था, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष पंडित कश्यप, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेच्या द्वितीय संरक्षक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर, आंबेडकर घराण्याप्रती श्रद्धा बाळगून या ठिकाणी हिंगणघाट येथील होऊ घातलेल्या भव्य धम्म परिषदेमध्ये या ठिकाणी सर्वदेव गुरुजी, वरिष्ठ सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर भुसे गुरुजी, मेसराम गुरुजी, सर्व बौद्ध उपासक उपासिका, समता सैनिक दल, सर्वांप्रती मंगल कामना व्यक्त करतो आणि 2 मिनिटं अगोदर बोलून नंतर मी जे स्वागत गीत आहे ते सादर करतोय. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात, परंतु मी आज पाहतोय दिनांक 30 डिसेंबर पासून तर 11 जानेवारी पर्यंत हा पहिलाच कार्यक्रम पाहतोय आणि दैनंदिन ही जर मी पाहिली असेल यादी, हे सर्व भंतेसोबत परिचय होऊन महाबोधी महाविहार बौद्धगया येथे आणि पोहोचलेलो आहे. त्याचबरोबर आताच काल होऊ घातलेल्या 16 डिसेंबर 17 डिसेंबर पासून चैत्यभूमी राजगृह दादर ते भीमा कोरेगाव पर्यंत पदयात्रेमध्ये मी भंते ज्ञानज्योती यांच्यासोबत शाखेच्या परमिशननुसार पैदल यात्रेत बिना चप्पलची ही पैदल यात्रा भीमा कोरेगावला 31 डिसेंबरला पोहोचली आणि रात्रीच्या 12 वाजता त्या महान विजय स्तंभाला 500 शूरवीरांना मानवंदना देण्यात आली. त्या ठिकाणी सुजातदादा आंबेडकर सुद्धा आले होते आणि तिथून लगोलगच या ठिकाणी नागपूरला आल्याबरोबरच भुसे सर बोलतात की या ठिकाणी धम्म परिषद आहे भंतेजी, चला. मी लगेच हो बोललो. काल बाळासाहेब आले होते, त्या कार्यक्रमामध्ये भेट झाली आणि सर बोलले आणि आज लगेच मी या ठिकाणी थोडा वेळ झाला. असो, महाबोधी महाविहाराची लढाई चालू आहे. महाबोधी महाविहारासाठी मी या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं. दिनांक 1 जुलै 2025 रोजी नागपूरच्या नागभूमीमध्ये ही भिक्खू संघामध्ये प्रवेश केला आणि दिनांक 1 जुलै 2025 पासून तर 17 सप्टेंबर पर्यंत दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या वतीने त्या ठिकाणी संविधान चौकामध्ये आंदोलन केले. ऊन वारा पाऊस न जुमानता हे आंदोलन, आता आपण दिवस त्याचं गणित करू शकता. त्या आंदोलनाला पुढे चालवण्यासाठी आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब त्या आंदोलनाला भेट दिली आणि पुढील आंदोलन चालूच राहिलं असं सांगून त्या ठिकाणाहून जे आंदोलन 2 मार्गाने चालत होतं, आकाश रामाजी मशाल यात्रा घेऊन चालत होते, विनयाचार्यजी हे धम्मध्वज यात्रा घेऊन चालत होते. यांना एक करण्याचं काम जर कोण केलं असेल तर दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ
इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी केला आहे. कारण तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे, आंदोलन चालूच आहे. पुन्हा दोन मार्गाने जात असताना भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी प्रवीण निखारे सरजी यांनी सुद्धा महाबोधी महाविहार बौद्धगया येथे जाऊन पुन्हा आकाशरामाची भेट घेऊन या ठिकाणी विनाचार्य यांच्याशी भीमराव साहेबांनी संपर्क साधून पुन्हा एका जागी आणण्याचं काम जर केलं असेल तर ते फक्त दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी केलं आहे. आणि या आंदोलनाला दिशा जर मिळेल, मी सर्व फिरून आलोय म्हणून आवर्जून सांगतोय, चॅन्टिंग मध्ये महाबोधी महाविहारच्या बौद्ध विहारामध्ये त्या ठिकाणी 12 दिवसाचा होतं, त्या ठिकाणी गेलो होतो, परंतु दिशाहीन झालेला आहे. कारण आंदोलन महाबोधी महाविहारच्या विहारापासून 7 किलोमीटर अंतरावर ग्रामीण भागामध्ये ठेवलेला आहे आणि त्या आंदोलनाकडे देशा विदेशातून आलेल्या भिक्खूंचं उपासकांचं लक्ष जाऊ नये म्हणून ते एका बाजूला ठेवलं आहे. आणि पोलीस प्रशासन तिकडलं त्यांना बाहेर सुद्धा निघण्याचं परमिशन नाही. नारे देण्यासाठी, आंदोलन करण्यासाठी दिनांक 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन साजरा करत असताना सर्व भिक्खू संघांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन रॅली काढली, परंतु नारे देण्यासाठी परमिशन नाही. किती दुःखाची गोष्ट आहे की नाही? 6 डिसेंबरचा महाबोधी महाविहारच्या बाजूलाच विहार बाबासाहेबांचा पुतळा आहे. त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सर्व भिक्खू संघ महाराष्ट्रातील भंते करुणानंदजी, या ठिकाणी मी नाव वाचलंय, भंते ज्ञानज्योतीजी, आम्ही सर्व मिळूनच होतो पहा. आणि त्या महाबोधी महाविहाराच्या प्रांगणामध्ये जे बोधी वृक्ष आहे त्या बोधी वृक्षाच्या जवळ चॅन्टिंगचा कार्यक्रम आहे. परंतु दुःखाने सांगावंसं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्यांनी त्या 12 दिवसाच्या चॅन्टिंग मध्ये महाबोधी महाविहारच्या माईक मध्ये घेतलं नाही. एवढी दुःखाची गोष्ट कुठेच घडणार नाही. म्हणजे महाबोधी महाविहार आपल्या हातात आहे का? तर ती व्यवस्था आपल्या हातात आहे का? आपण तर म्हणतो महाबोधी बौद्धगया आपलं ज्ञानभूमी, आवर्जून खूप प्रेमाने सांगतोय, परंतु ते आपल्या हातात नाही. त्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे. समता सैनिकांमध्ये सहभागी व्हा, सर्वजण सहभागी व्हा, भारतीय बौद्ध महासभेशी जुळून राहा. आणि ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आवाज देतील या आंदोलनाला, ते कोणत्याही पद्धतीने आंदोलन असेल, त्या दिवशी सज्ज व्हा. आपला लाठी घेऊन, समता सैनिकांची लाठी घेऊन तयार व्हा. कारण ही अगोदर सांगत होते रात्र वैराची आहे, परंतु रात्र वैराची नाही. आणि बाबा हो, दिवसही वैराचा आहे. ही परिस्थिती तुम्हाला बोधगयाची मुद्दा म्हणून सांगितली, कारण वेळ तर फार कमी दिला, परंतु सांगणं गरजेचं आहे. आणि आपल्या आंदोलनाचे गट्टे आम्ही 15,000 ज्ञापन म्हणजे निवेदन महाबोधी महाविहार मुक्त करा म्हणून नागपूर मधून जिल्हा अधिकारी कार्यालयावर दिलेले आहेत. आदरणीय फुशेसर इथे हजर आहेत. 15,000 कलेक्टर हे काय अन्न बोलत होता, परंतु दिलेत. आणि दीक्षाभूमीवरून 5 लाख लोकांच्या सिग्नेचर महाबोधी महाविहारसाठी राहुल बोधी भंते आणि श्रामदेव संघ होते. त्या ठिकाणावर ॲडव्हर्टाइज करून प्रत्येक उपासकांची दिनांक 14 ऑक्टोबरच्या दिवशी सिग्नेचर मोहीम, 2 ऑक्टोबरच्या दिवशी सिग्नेचर मोहीम करून आम्ही त्या ठिकाणी महाबोधी महाविहारसाठी ही लढाई चालूच आहे. परंतु आपली दखल घेणार कोणी नाही, हेही तेवढंच खरं आहे. त्यासाठी तुम्ही समता सैनिकांमध्ये सहभागी व्हा. लढाई आता जास्त लढावं लागणार आहे, नाहीतर बौद्ध धर्म नष्ट होईल. बरं, तुम्ही म्हणशाल आम्ही इथे बसतो, एवढा मोठा कार्यक्रम घेतला, हे बरोबर आहे, आपल्या या तालुक्यापुरतं बरोबर आहे, परंतु खूप आपण पाठीमागे आहोत. प्रगती करणे गरजेचं आहे. असो, हा विषय माइंडमध्ये फिट ठेवा. आणि जे या ठिकाणी मला सुचविलं त्याप्रमाणे मी एक स्वागत गीत आणि गीत सुद्धा मन लावून ऐकायचं आहे, कारण गीतही तसंच आहे.
शान पर मरने वालों की शान नहीं जाती, वतन पर जान दो जान नहीं जाती। तमन्ना सरफरोशी की हो आन नहीं जाती, गर्व से जय भीम कहो पहचान नहीं जाती। जय भीम। घराणं आंबेडकराचं निंद नाही कोणाचं, याची मनी ठेवा तुम्ही जाण र। घराणं आंबेडकराचं निंद नाही कोणाचं, याची मनी ठेवा तुम्ही जाण र। बेईमानी करू नका त्यांच्याशी कधी, वाले नाही त्यांच्या विना जीवनामध्ये। बेईमानी करू नका त्यांच्याशी कधी, वाली नाही त्यांच्या विना जीवनामध्ये। विकू नका मानपान ध्यान ठेवा रे, विकू नका मानपान ध्यान ठेवा रे, जय भीमची खरी ही शान ठेवा रे। घराणं आंबेडकराचं निंद नाही कुणाचं, याची मनी ठेवा तुम्ही जाण र। तन मन धन सारे तुमच्यासाठी, अर्पिले जीवन हे तुमच्यासाठी। तन मन धन सारे तुमच्यासाठी, अर्पिले जीवन हे तुमच्यासाठी। नीतिमत्ता तुमची ती छान ठेवा रे, नीतिमत्ता तुमची ती छान ठेवा रे, लाभलेल्या वारसाचं भान ठेवा रे। घराणं आंबेडकराचं निंद नाही कुणाचं, याची मनी ठेवा तुम्ही जाण रे। बदलेल्या काळासवे बदला जरूर, विसरू नका बापाला ठेवू नका दूर। बदलेल्या काळासवे बदला जरूर, विसरू नका बापाला ठेवू नका दूर। तुमच्या आमच्या बापाचा बाप होता रे, तुमच्या आमच्या बापाचा बाप होता रे, भीमराया माते समान होता रे। घराणं आंबेडकराचं निंद नाही कुणाचं, याची मनी ठेवा तुम्ही जाण रे। राजमहाल दुसऱ्याचा पाहुणी, टाकू नका झोपडी आपली जाळुनी। राजमहाल दुसऱ्याचा पाहुणी, टाकू नका झोपडी आपली जाळुनी। काबूमध्ये 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 मोहाचं तुफान ठेवा रे, काबूमध्ये मोहाचं तुफान ठेवा रे, धर्मनी भीमाचं विधान ठेवा रे। घराणं आंबेडकराचं निंद नाही कुणाचं, याची मनी ठेवा तुम्ही जाण रे। भीमवीरा गौरवाची सांगतो नीती, भीमरथ समाजाचा तुमच्या हाती। भीमवीरा गौरवाची सांगतो नीती, भीमरथ समाजाचा तुमच्या हाती। प्रगतीची चढती कमान ठेवा रे, प्रगतीची चढती कमान ठेवा रे, एक पक्ष आपला बलवान ठेवा रे। घराणं आंबेडकराचं निंद नाही कुणाचं, याची मनी ठेवा तुम्ही जाण रे। घराणं आंबेडकराचं निंद नाही कुणाचं, याची मनी ठेवा तुम्ही जाण रे। याची मनी ठेवा तुम्ही जाण रे। या ठिकाणी बोला
बोलायचं आणि सांगायचं भरपूर आहे, परंतु वेळ कमी असल्यामुळे आपणा सर्वांप्रती मंगल कामना व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम.